धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जाणून बुजून एकेरी उल्लेख करणाऱ्या संभाजी ब्रिगेड संघटना व संभाजी ब्रिगेड पक्ष यांचा जाहीर निषेध करत शिवधर्म फाउंडेशनने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराज असे पूर्ण लिहावे किंवा संघटनेचे नाव बदलावे अशी मागणी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे यांनी केली आहे। पुणे स्टेशनजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। शेकडोंच्या संख्येने शिवभक्त व शंभूभक्त या मोर्चामध्ये सहभागी झाले। जय भवानी जय शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। फाउंडेशनचे राज्य उपाध्यक्ष किरण साळुंके, पुणे जिल्हा अध्यक्ष करण धाने पाटील, बारामती तालुका अध्यक्ष अक्षय चव्हाण, राहुल मदने, सुग्रीव निंबाळकर, विशाल धुमाळ, रोहित तुपे, सागर पाटील, कृष्णा क्षीरसागर, स्वप्नील निंबाळकर, रुपेश शिंदे, मयूर काळे, सागर जोशी, भुवनेश्वर शिरगिरे, संजय मदने, दत्ता मदने, अभिमन्यू कदम यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते। दीपक काटे म्हणाले, संभाजी ब्रिगेड नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत आहे। ही बाब संभाजी ब्रिगेड संघटना व संभाजी ब्रिगेड पक्ष यांना वारंवार निदर्शनास आणून दिली, तरीही संभाजी ब्रिगेड संघटना व पक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही। संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्याला फाशी देण्याची भाषा करतात, मात्र स्वतःच्या संघटनेत संभाजी महाराजांचा अवमान होतोय, एकेरी उल्लेख होतोय याकडे ते दुर्लक्ष करतात। हा त्यांचा दुटप्पीपणा आहे। संभाजी ब्रिगेड संघटनेने व पक्षाने नावात बदल केला नाही तर संघटना आणि पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी आम्ही सरकारकडे करणार आहोत, असंही काटे यांनी सांगितले। आज हा मोर्चा अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, ज्यांच्यामुळे मंदिरावरील कळस, गोट्यातील गाई आणि घरातील माई सुरक्षित राहिली, अशा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी 40 दिवस आपल्या देहाचे हाल झाले तरी देखील धर्म बदलला नाही, अशा महान महापुरुषाच्या नावाचा एकेरी उल्लेख होतोय, हे महाराष्ट्रासाठी खूप अपमानजनक आहे। खऱ्या अर्थाने पाहिलं तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांची ख्याती जगविख्यात आहे। अख्ख्या जगामध्ये महाराजांचा आदर्श घेतला जातो आणि असं असताना कुठंतरी ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपतींचा जन्म झाला, या महाराष्ट्रामध्ये जर त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख कोण हरामखोर करत असेल तर हे महाराष्ट्रासाठी निंदजनक आहे आणि महाराष्ट्रातला शिवप्रेमी अजिबात सहन करणार नाही। आणि अशामध्ये संभाजी ब्रिगेड नावाची एक संघटना ज्यांनी जाणून बुजून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख केलेला आहे। ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपले देह त्यागला परंतु धर्म नाही बदलला, ज्यांच्याविषयी असं म्हटलं जातं की देव देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, एक ही परम प्रतापी महापराक्रमी मेरा शंभू राजा था, अशा महान छत्रपतींविषयी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख होतोय। ठीक आहे, आपण असं म्हणू की त्यांनी 25-30 वर्षापूर्वी ते नाव ठेवलं आणि तेव्हा कोणाच्या लक्षात आलं नाही, देर आहे दुरुस्त आहे। पण आज ज्या पद्धतीने संभाजी ब्रिगेडचे काही प्रवक्ते म्हणजे तो ब्लॅक बुलडॉग संतोष शिंदे दुनियेला ज्ञान वाटत असतो, त्यांचा संभाजी ब्रिगेडचा अध्यक्ष म्हणजे प्रवीण गायकवाड जे दुनियेला ज्ञान वाटत असतात, त्यांना हे लक्षात येत नाही की संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होतोय का तुम्हाला जाणून बुजून करायचा आहे, याच्या मागे काय कारण आहे। आमची पुढची भूमिका हीच आहे की लवकरात लवकर संभाजी ब्रिगेडने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आदराने घ्यावं। तुम्हाला जर महाराजांचं नाव वापरायचं हरकत नाही, तुम्ही कार्य काय करताय त्याच्यावर आमचं ऑब्जेक्शन नाही, तुम्ही महाराजांचं नाव आदराने घेतलं पाहिजे। त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर आता मोर्चा काढत आहोत। जिल्हाधिकारी साहेबांमार्फत आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन देत आहोत की या संघटनेला 2 महिन्याचा अल्टिमेटम द्यावा आणि यांना नाव बदलायला हवं। जर हे बदलत नसतील, तसे हे माजुरेच आहेत, जर हे बदलत नसतील तर यांच्या संघटनेचा आणि पक्षाचा परवाना रद्द करावा आणि महाराष्ट्रामध्ये कुठंही जाणून बुजून किंवा कळत न कळत महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख होत असेल तर त्यांच्याही कडक कारवाई होईल आणि ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींना देव मानलं जातं त्या महाराष्ट्रामध्ये कुठंतरी कोरटकर असेल, कुठंतरी सोलापूरकर असेल, कुठंतरी चिद्दम असेल, यासारख्या हरामखोरांनी महाराजांविषयी बोलण्याची त्यांची लायकी नाही। मी तर म्हणतो राज्य शासनाने त्यांच्याविषयी कडक कारवाई करावी आणि त्यांची जीभ कापावी, म्हणजे त्यांना जिंदगीत कुणाविषयी कसं बोलावं हे कळल। महाराजांविषयी कोणी काय बोलत असेल, माझा सक्का भाव असेल, माझा बाप असेल, तरी त्याच्यावर कारवाई व्हावी।
कारण छत्रपतींविषयी बोलण्याची ही कुणाचीही लायकी नाही.